नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महापालिका निवडणुकांचं वारं अजून शांत झालं नाहीये की लगेच पुढच्या महिन्यात 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. जे की नगर परिषदा व महापालिकांनंतर जमिनी स्तरावर संघटन बांधण्याची राजकीय पक्षांसाठी शेवटची संधी असणार आहे. कारण या निवडणुकीनंतर पक्षांना थेट 4 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. त्यामुळे 4 वर्ष टिकून राहण्यासाठी जिथे सत्तेत सहभागी होता येतंय तिथे विचारधारा विसरून बहुतेक पक्ष महायुतीसोबत हातमिळवणी करतायत. कारण लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक बलाढ्य भाजपच्या विरोधात लढवायची असेल तर जमिनी स्तरावर मजबूत संघटन आणि निष्ठावान कार्यकर्ते आपल्याकडे असणं विरोधी पक्षांसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कार्यकर्ते तेव्हाच पक्षात टिकून राहतात जेव्हा त्यांना सत्तेची ऊब मिळत राहते किंवा मिळू शकण्याची अपेक्षा असते. व अशा कार्यकर्त्यांना सत्तेत पाठवण्याकरता जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक निवडणुका फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे कोणत्या महापालिकेचा कोण महापौर होणार हे अजूनही जिंकलेल्या पक्षाने निश्चित केलं नसेल, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू करायला मात्र कार्यकर्त्यांना सर्व पक्षांनी महापालिकेचे निकाल लागल्या दिवशीच सांगितलं होतं, जेणेकरून निवडणुकीची तयारी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना वेळ मिळो. कारण जितक्या निवडणुका लहान व स्थानिक होत जातात तितकाच घोळ सुद्धा वाढत जातो. एकाच पक्षातले नेते आपसात वैर असल्यामुळे निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात काम करतात. एकाद्वारे विचारधारेच्या विरोधातही निर्णय घ्यावा लागतो. जसा MIMने अकोट महापालिकेत भाजपला म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा दिला. असे निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना सूट दिली जाते, पण वरिष्ठांचीही भूमिका यात महत्त्वाची ठरते. कारण निर्णय स्थानिक नेत्यांनी जरी घेतला असला तरी शेवटी पक्षाचं नेतृत्वच जनतेला उत्तरदायी असतं. मग जेव्हा वरिष्ठांनाच विचारून स्थानिक नेते निर्णय घेतात, पण माध्यमांसमोर आपली छवी वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला समर्थन न देता पक्षप्रमुख हात वरती करतो, तेव्हा प्रश्न पडतो की नेमकं पक्ष चालवतोय कोण. व अशा महत्त्वाच्या गोष्टी पक्षाच्या मतदारांपर्यंत पोहोचू नये याकरता काही पक्ष सुषमा अंधारेंसारखे लोक आपल्या पक्षात ठेवतात, जे मूळ समस्या माध्यमांमध्ये न येऊ देता भलत्याच कुठल्या तरी विषयावर मनोरंजन दाखवत आपल्याच मतदारांना मूर्ख बनवतात. ज्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंच्या समर्थकांसोबत करतायत. उद्धव ठाकरे एका बाजूला एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणतात, त्यांना अपमानित करण्याची एकही छोट्यातली छोटी संधी सुद्धा सोडत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप व शिंदे सेनेवर मुंबई अडाणींना विकण्याचे आरोप त्यांनी लावले. मुंबई महाराष्ट्रापासून दिल्लीत बसलेले 2 गुजराती तोडू पाहतायत आणि एकनाथ शिंदे त्यांचे चेले असून संजय राऊतांनी शिवसेनेला शहासेना म्हणत कल्याण डोंबिवली महापालिकेत जेव्हा मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेची MIMशी तुलना केली गेली. सोबतच हे सुद्धा ठणकावून सांगितलं की केवळ शिंदेंची सेनाच MIM नाही तर त्यांना साथ देणारे म्हणजे आत्ताच्या दृष्टिकोनातून मनसे सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहे. ज्यातून आपल्याला अंदाज येतो की उद्धव ठाकरे कोणासोबतही युती आघाडी करू शकतात, पण एकनाथ शिंदेंना जवळ करणार नाही. किंवा ते उद्धव ठाकरेंचे मुख्य विरोधक असून त्यांनाच हरवण्यासाठी उद्धव ठाकरे आज निवडणूक लढवत आहेत, ज्यामुळे मुख्य विरोधकासोबत युती करण्याचा प्रश्न येतच नाही. पण आज सोलापूरमध्ये जे उबाटा गटाने केलंय त्यावरून सिद्ध झालंय की उद्धव ठाकरे भाजपला आपला मुख्य विरोधक मानतात आणि देवेंद्र फडणवीसांना हरवणं हेच एकमात्र लक्ष्य सध्या उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांसमोर आहे. ज्यासाठी ते एकनाथ शिंदेंसोबतही आघाडी करू शकतात हे त्यांनी सोलापूरच्या नगर परिषदेत भाजपला लढा देण्याकरता शिंदेंसोबत युती करून प्रत्यक्ष परिस्थितीत उतरवून दाखवलंय. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना व काँग्रेस एकत्र आले. कधी नव्हे असा चमत्कार सोलापुरात उद्धव ठाकरेंनी घडवून दाखवलाय. ज्या समस्या काहीच नाहीये, प्रत्येक पक्षाला जिंकण्याकरता आवश्यक तडजोडी करून रणनीत्या बनवण्याचा पूर्ण अधिकार असतो. जसा आज भाजपने शिवसेनेला बॅलन्स करण्यासाठी विरुद्ध विचारधारा असूनही अजित पवारांना सोबत घेतलंय, अगदी तसंच उद्धव ठाकरेंना वाटत असेल की शिंदेंसोबत जाऊन आपण भाजपला हरवू शकतो तर त्यांनी खुशाल जावं. पण जाताना डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास करणाऱ्या समर्थकांना व रात्रंदिवस ठाकरे ब्रँडची महती सांगण्यात ज्या पत्रकारांनी जेवण पाणीही सोडून निवडणुकीदरम्यान ठाकरेंचा प्रचार केला त्यांना मूर्ख का बनवता ही मूळ समस्या. कारण एकतर शिंदेंसोबत हातमिळवणी केल्याने आपल्या प्रेक्षकांना काय तर्क द्यायचं यात ते सगळे पत्रकार आधीच गोंधळात पडले. वरून संजय राऊत तर थेट सोलापूरमध्ये अशी आघाडी झाली आहे हेच मान्य करायला तयार नाहीये.
त्यांच्याच नाटक कंपनीत काम करणाऱ्या सुषमा अंधारे, ज्या की सोलापुरात अधिकृतपणे उभाटा सेनेच्या संपर्क प्रमुख सुद्धा आहेत, त्या म्हणतायत की बार्शीतला शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा अधिकृत नसून तो तिथल्या आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे. शिवसेना युबीटीची अधिकृत भूमिका वेगळी असून या युतीला पक्षाची मान्यता नाहीये. तुम्हाला आठवणीत असेल की असंच एक वक्तव्य कल्याण डोंबिवलीत मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना केलं होतं की मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतलं राजकारण पाहून अक्षरशः शिसारी आली. तेव्हा त्यावर व्हिडिओ करत मी म्हटलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख आता राज ठाकरे नाही तर राजू पाटील झालेत. कारण राज ठाकरे पक्षप्रमुख असते तर स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना शिसारी येत असेल तर मग लगेच तो निर्णय त्यांनी बदलला असता. ज्यावरून आपल्याला कळतं की राज ठाकरेंच्या नेतृत्वावर त्यांच्या नेत्यांना सुद्धा आज विश्वास राहिलेला नाहीये आणि आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी स्थानिक नेते राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय किंवा आपण यश मिळवून न देऊ शकल्यामुळे आवडत नसलं तरीही राज ठाकरेंना स्थानिक नेत्यांचा निर्णय मान्य करावा लागतोय. अगदी तशीच परिस्थिती उद्धव ठाकरेंचीही त्यांच्या पक्षात झाली. मुंबईत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. शिंदेंना आपल्या बालेकिल्ल्यापासून दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले. पण मुंबईच्या बाहेर ज्या इतर 28 महापालिकांसाठी निवडणुका झाल्या त्यापैकी माझ्या माहितीनुसार 23 ते 24 महापालिकांमध्ये उभाटाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाहीये. त्यापैकी एक सोलापूरची महापालिका सुद्धा आहे. म्हणून उभाटातल्या मुंबई बाहेरच्या स्थानिक नेत्यांना आपापल्या भागांची चिंता लागली आहे. कारण मागच्या 3 महिन्यांपासून उद्धव ठाकरेंचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त मुंबई महापालिकेवर होतं. ज्यामुळे प्रचारासाठी त्यांना एकाच दुसरी सभा सोडली तर मुंबई बाहेर फिरताही आलं नाहीये. ज्यातून तिथल्या नेत्यांना हाच संदेश गेला की पक्ष नेतृत्व मुंबईवर आपली नजर रोखू नये आणि तुमच्या भागाची जबाबदारी आता तुमच्याच हातात आहे. त्यामुळे मुंबई बाहेर जितके नगरसेवक निवडून येतील ते उद्धव ठाकरेंसाठी बोनस होते. पण दिलीप सोपल सारखा नेता ज्याचं राजकारण बार्शीपुरतं मर्यादित आहे आणि आपलं बेस ते स्वतःच्या बलबुत्यावर आजपर्यंत राखत आलेत. राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आणि शेवटी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सोपल यांनी सर्व विचारधारा आणि त्याचे पक्ष पडताळून पाहिलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही व आपला बेस राखण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे उद्धव ठाकरेंना न जुमानता शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि उद्धव ठाकरेंकडेही याला होकार देण्याशिवाय काही दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. कारण सोलापुरात दिवसेंदिवस भाजपची जमिनी स्तरावर संघटन शक्ती वाढत चालली. 2014ला सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभेच्या जागांपैकी केवळ 2 भाजपने जिंकल्या होत्या. 2019ला त्या 4 झाल्या आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा जिंकल्या. लोकसभेच्या बाबतीतही 2014 आणि 19 अशा दोन्ही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंना भाजपने हरवलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत संघटन शक्ती पूर्णपणे उपयोगात न आणल्यामुळेच भाजपला पराभव सहन करावा लागला आणि प्रणिती शिंदे येथून निवडून आल्या. आता झालेल्या महापालिका निवडणुकीत सोलापूर महापालिकेत भाजपने 102 पैकी 87 जागा जिंकून विरोधकांना पछाडून टाकलेला आहे. ज्याने मित्र पक्ष सुद्धा थोड्याफार प्रमाणात घाबरलेले. कारण भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्यापासून महाराष्ट्रात फक्त 13 आमदारांच्या दुरीवर आज उभा आहे. त्यामुळे भाजप ज्या गतीने महाराष्ट्रात विस्तार करतोय त्याला पाहून मित्र पक्षांना सुद्धा स्वतःच्या भवितव्याविषयी चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आणि भाजपसारख्या मजबूत संघटन शक्ती असलेल्या पक्षाचा सामना करायचा असेल तर सर्वांना एक व्हावं लागतं जर तुमचं लक्ष जिंकणं नसून भाजपची शक्ती कमी करणं असेल. पण आपलं लक्ष ठरवून निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून मी ही अपेक्षा करत होतो की ते घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर न ढकलता स्वतः स्वीकार करतील. पण स्वतःला राज्यस्तरीय नेता मानणारे ठाकरे बंधू स्थानिक नेत्यांच्या मागे लपतायत ही खरंच लाजिरवाणी बाब आहे. आणि वरून तुमचा बचाव करण्यासाठी सुषमा अंधारेंसारखी व्यक्ती पुढे येते हे अजून दुर्दैवी आहे. कारण त्या भाजपवर आरोप लावतायत की शिवसेना हा नेते घडवणारा पक्ष आहे आणि भाजप हा चोरणारा. पण विडंबना बघा कशी आहे की यांचे आमदार दिलीप सोपट हे मूळ काँग्रेसचे, संपर्क प्रमुख सुषमा अंधारे तर माहीतच नाही कुठल्या पक्षाचे. तरीही तुम्ही भाजपला नेते कसं घडवायचं हे शिकवताय. यापेक्षा विनोदी गोष्ट अजून दुसरी काय असू शकते? अजून याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.